प्राईम टाइमच्या सुरुवातीला पावसासंदर्भातल्या बातम्या आपण पाहणार आहोत। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे। खरं तर मुंबईच्या आजूबाजूच्या उपनगरांमध्ये सुद्धा पावसाचा जोर जबरदस्तपणे पाहायला मिळतोय। पश्चिम उपनगरांमध्ये पावसाचा जोर काहीसा जास्त आहे। अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचं समजतंय। याशिवाय पावसामुळे मध्य रेल्वेवरची वाहतूक देखील उशिरानं सुरू असल्याची माहिती मिळतेय। तर हार्बर रेल्वे मार्गावरच्या वाहतुकीला सुद्धा काहीसा विलंब आहे। अनेक स्टेशन्सवर रेल्वे रुळांवर पाणी साचल्याची दृश्य देखील पाहायला मिळत आहे। पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटामध्ये दरड कोसळल्याची घटना घडलेली आहे। दरड कोसळल्यानं दोन्ही बाजूंकडची वाहतूक ठप्प पडलेली आहे। सध्या झाडं आणि माती बाजूला करण्याचं काम सुरू आहे। दरड कोसळल्यानं इथली वाहतूक आता पूर्णपणे ठप्प पडलेली आहे। दृश्यांमध्ये आपण पाहतो आहोत दरडीचा मोठा भाग रस्त्यावर कोसळला। घाटात हा कोसळलेला भाग आहे आणि त्याच अनुषंगानं सध्या ही दरड झाड आणि माती बाजूला करण्याचं काम सुरू असल्याचं समजतंय। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्याही अनेक भागांमध्ये सध्या पावसाचा जोर पाहायला मिळतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसामुळे शाळेची दुरावस्था झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। पावसामुळे शाळेच्या छताला गळती लागल्याचं पाहायला मिळालं। या छताला लागलेल्या गळतीमुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झाल्याचंही दिसलं। या ठिकाणी जे प्रश्न महत्वाचे आहे, आज आपण जे विद्यार्थी पाण्यामध्ये पावसामध्ये भिजताय ते उद्या होणार आहे का? इमारत आपण 6 महिन्याला करू शकतो, पण ह्या विद्यार्थ्याचं जर वर्ष व्हायला गेलंय याला जबाबदार कोण आहे? तुम्ही याच्यावर मदत करा डबल परत। आणि म्हणून या ठिकाणी त्या कामाची बी क्वालिटी जी आपण पाहिली, मी आता पेपरला पाहिलंय की जे आपण त्या ठिकाणी आर्किटेक्ट नेमले, मग ते काय करत होते? आपण त्यांना एवढा निधी दिला, त्या ठिकाणी त्या भीतीला तडे जाते, अनेक ठिकाणी क्रॅक गेले। सभापती महोदयाने ते आपल्या सगळ्याच्या समोर आणलंय आणि तरी सुद्धा ह्या बोगस कामावर आपण 14 कोटी रुपये खर्च करण्याचा घाईघाईत अतिदायीपणा करताय, काय कारण आहे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।